संस्थेच्या अध्यक्ष, सन्मानित कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत दिनांक 27 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान वार्षिक क्रीडा महोत्सव प्रमुख पाहुणे ॲथलीट व राष्ट्रीय आपण वर्गामध्ये तर शिकतच असतो, त्याचबरोबर आपला शारीरिक विकास होण्यासाठी मैदानी खेळ खूप महत्त्वाचे असतात। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगी संघभावना आणि खिलाडू निर्माण व्हावी या उद्देशाने प्रत्येक वर्षी विद्यालयामध्ये आपण या सामन्यांचं आयोजन करतो। यावर्षी आजपासून आज, उद्या आणि परवा असे 3 दिवस आपण सामने घेणार आहोत। एवढा मोठा मान हा मान एवढं सोपं नसतं। आम्ही सुद्धा एक क्रीडा शिक्षक आहोत, तर एक क्रीडा शिक्षक म्हणून एवढा मोठा मान मला या शाळेने दिला, या संस्थेने दिला, याबद्दल मी पुनश्च आभार मानतो। आता माहीत हातात घेतलाय म्हणजे मी काय जास्त लेक्चर येणार माणूस नाही। आमचा बोलणं म्हणजे क्रीडा शिक्षक म्हणतो तुम्हाला माहिती असेल, शिट्टी ना आवाज, हेच आमचं बोलणं। जास्त काही बोलणार नाही। मी एवढंच सांगू इच्छितो तुम्हाला की खेळामध्ये खूप स्कोप आहे। तुम्हाला तुमचं तुम्हाला इथे आलेलं बरं का वाटलं तर शाळेचं मैदान बघून मला खूप बरं वाटतं। बऱ्याच शाळेतून मी गेलेलो आहे, त्या शाळेमध्ये मुलांना खेळायला मैदान नसतं म्हणून ती मुलं खेळाकडे वळली जात नाही। तुम्हाला मैदान आहे, मी तासगावमधून ज्या शाळेत येतो त्या शाळेला सुद्धा एवढं मोठं मैदान नाही। फक्त एवढाच एक प्रकार आहे की सिटी असल्यामुळे आमची गावाजवळ मैदान आहे, त्यामुळे तिथे खेळाडू घडतात। तुम्ही प्रामाणिकपणे त्यासाठी वेळ दिला तर तुमच्या गावाचं, तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही 100% रोशन करू शकता। खेळात एवढा मोठा स्कोप आहे। आता आपण बघितलं, मुलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्यात आपण 3 वर्ल्ड कप जिंकले मुलींनी, ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। परवा कबड्डीचा वर्ल्ड कप मुलींनी जिंकलेला आहे, म्हणजे मुलं करू शकत नाही त्या गोष्टी आता सध्या या घडीला मुली करत आहेत। ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे। तर मी ज्या शाळेत शिकतो, आता शिकवतोय, त्या शाळेत सुद्धा क्रिकेट, ॲथलेटिक्स आणि फुटबॉल हे 3 खेळ शाळेच्या व्यतिरिक्त सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास हे शाळेच्या मैदानावर न होता आम्ही बाहेर जाऊन शिकवतो। खेळा संकुल आहे त्या ठिकाणी मला सांगायला खूप अभिमान आहे। त्या 3 वर्षांनी चालू केलेला आहे। मी क्रिकेट अगोदरपासून घेत होतो, परंतु त्या 3 वर्षात आमच्या शाळेच्या फुटबॉलच्या मुलीने जवळपास 12 विजेतेपद मिळवलेले। आता सध्या म्हणून स्पर्धा धुळे चालू आहे। महाराष्ट्राच्या टॉप संघ तिथं आहे, तिथं आता आमच्या 7 मुली खेळत आहेत। फुटबॉलमध्ये अस्मिता लीग यामध्ये आमचा 3रा नंबर आलेला आहे। एका गावात 400 ते 500 मुलं आता सुद्धा मैदानावर तुम्हाला दिसतात। काय करतात ते, तर फक्त आणि फक्त भरती आली की प्रॅक्टिस करायची। काय करणार आहे, आम्ही खेळाडू होणार नाही, आम्हाला काय करायचं आहे, फक्त भरती करायची आहे, फक्त तिकडे लक्ष द्यायचं। तेवढंच लक्षाचं प्रॅक्टिस जर तुम्ही खेळाडू म्हणून केलं तर त्याच्याही लवकर तुम्ही काय कराल, ते यश संपादन कराल। आज खेळाडू कोट्यातून 5% आरक्षण आहे, हे तुम्हाला माहिती असावं। खेळ बघतो, मॅचेस बघतो, पण मला आवडलेला एक विषय सांगतो की एक मॅच क्रिकेटची चालली होती आणि त्या मॅच मध्ये सचिन तेंडुलकर आउट झाला, म्हणजे त्याला माहिती होतं आउट झाला, पण अंपायरने आउट दिलेलं नव्हतं। पण दिला नसताना सुद्धा ग्राउंड सोडून तो माणूस तिथनं गेला। तो प्रामाणिकपणा किती चांगला प्रामाणिकपणा आहे, आणि तो मोठा जो झाला ना त्याचा तो प्रामाणिकपणा होता तो खेळातला। आणि मोठा व्हायला खरं तर सगळ्यात जर मोठं व्हायचं असेल तर तुमचा प्रामाणिकपणा महत्वाचा आहे का महत्वाचा आहे, आणि प्रामाणिकपणे खेळ करा। पंचांचा निर्णय अंतिम म्हणून तिथं पंचांनी विसर वाटली की आपण आउट असू दे नसू दे, आपलं कर्तव्य आहे की आपण बाहेर जाणं।
सचिन तेंडुलकरला आउट नसताना पण आउट दिला, त्यावेळेला पण त्यानं ग्राउंड सोडले. ह्या बऱ्याच गोष्टी खेळाडूंच्याकडं काय मोठे आपण टीव्हीला बघत असतो, मॅच जिंकणार हारणार हे सगळं बघत असतो. पण माझं प्रामाणिक मत आहे की त्याच्यातलं बारकाव आपण लोकांनी घेतलं पाहिजे की. आणि आता सुरुवात करताय, रोज तास घेत आहे का खेळाचं? घेते ते का? घेते ते का नाही? आता ग्राउंड झाले का? चालतंय, बघा झालेलं झालं, पाठीमागचं विसरून जावा, पुढचं चांगल्या पद्धतीत जावा. रोज 1-2 तास तर खेळायला द्या, 1-1 तास तर द्या प्रत्येक विद्यार्थ्याला. एवढं बोलतो थांबतो. तयार असणारे आपले कांबळे सर, ब्लॅकबोर्ड वरती खूप सुंदर लिहिणारे कदम सर. खरं तर बोलणं सोपं असतं बापू, परंतु ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं फार कमी आहे ती. आणि आता सूत्रसंचालन केलेले मोरे मॅडम, चौधर सर, कालपासून पावणे ठरवताना करणारे अमोल जाधव सर, सगळं साहित्य घेऊन येणारे पाटील सर, आणि काही जी मुलं आहेत थोडासा, कोण कोण मुलं आहेत ती 10 स्वयंसेवक चला उभे राहा. स्वयंसेवक 10 कोण आहेत? उभा राहा. बापू, या 10 मुलांनी खूप चांगलं काम केलंय. या मुलांच्यासाठी आणि ज्यांनी ज्यांनी राबलेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या, आणि मग आपण सामन्याला सुरुवात करणार आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू. मी अशी प्रतिज्ञा घेतो की शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये ब्रह्मानंद विद्यालय ब्रह्मानंद नगर मध्ये होणाऱ्या वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये उत्साहाने व हिरिरीने भाग घेऊन सामने पार पाडेन. पंचांचा निर्णय मान्य करेन. जय हिंद. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय अभिजित तासगावकर, महाराष्ट्र शासन राज्य मास्टर ट्रेनर यांचं मी प्रथमतः आमच्या संस्थेच्या वतीनं, विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार या ठिकाणी मानतो. खूप सुंदर असं सरांनी आता खेळाचं महत्व, पोलीस भरतीसाठी खेळ किती महत्वाचा आहे, त्यानंतर वेगवेगळ्या खेळाची माहिती आणि खेळाबद्दल असलेली तळमळ सरांची आपल्याला या ठिकाणी दिसून आली. फार मोठं व्यक्तिमत्व आज आपल्याला या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उद्घाटन समारंभ करण्यासाठी या ठिकाणी लाभलं. यानंतर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री सुनील बापू जाधव हे या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक या ठिकाणी आभार मानतो. सामन्याला प्रारंभ होतोय. हम करेंगे या ठिकाणी मुश्किलों से झालेले आहे आणि आगे बढ़ेंगे, डिसिजन केलेले आहे आणि रंगत अशा सामन्याला सुरुवात झालेली आहे. सुंदर बघा कबड्डी जिंदगी में अतिशय सुंदर अशी पकड मात्र थोडंसं अमोल पाचवी दोन्ही संघांनी एकमेकांना हॅन्डशेक केलेला आहे. खिलाडी वृत्तीची भावना झालेला आहे. एक तंतरिक वापरतोय आणि
बघूया आता प्रथम किती कार्यकारी ठेवलंय. एक गुण एक सफळ आहे. बघूया प्रज्वलची कामगिरी या ठिकाणी काय पाहायला मिळते. आणि तिने बघा 2 मैदानाबाहेर 2.5 मिनिटाचा खेळ पूर्ण. 2 गुणांची आघाडी सांगलीकडे आहे. शेवटचे मिनिट सभा आहे. 3 मिनिटाचा खेळ पूर्ण. काय करू नका. आणि या ठिकाणी सुंदर अशी खेळी. एका गुणाच होता. Go for gold. Be a Knight Rider. बोला फेंके और एक्शन फेंके ऊपर एक्शन फेंके और ऊपर बोला